संपूर्ण सुलभ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन म्हणाला, भगवंता, तुम्ही मला जो काही उपदेश केला तो मी नीट ऐकला आहे. नीट व सुयोग्य विचार करू शकणाऱ्याने कर्म व ते करणारा अशा कल्पनांना चित्तामध्ये थाराच देऊ नये असेच तुम्ही म्हणालात ना. मग तुम्ही मला या घोर व निंदनीय अशा युद्धासाठी उद्युक्त तरी का करीत आहात? हा तुमच्या सांगण्यातला विरोध मला अधिक घोटाळ्यात टाकीत आहे. त्याने मी अतिशय गोंधळून जात आहे. खरे तर माझा गोंधळ दूर व्हावा म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. पण तुम्ही उपदेश म्हणून जो केलात त्याने माझा मूळचा गोंधळ अधिकच वाढला आहे. माझा मी युद्ध करणारच नाही हा निश्चय आता डळमळू लागला आहे. शिवाय तुमचा स्वभाव मला नीट कळला नाही. गोंधळात टाकणारा उपदेश करून तुम्ही माझ्या बुद्धीची परीक्षा तर घेत नाही ना? का उपदेशामध्ये काही सूचित असे नित्याचे तत्त्वज्ञान आहे? मी जरा मंदबुद्धीचा आहे हे मला माहीतच आहे. तेव्हा तसल्या मला तुम्ही मी समजेन अशा सोप्या शब्दामध्ये उपदेश करा असे मी स्पष्ट म्हणतो. कारण शिष्याच्या चित्ताचे सर्व दोष काढून टाकणारे तुमच्यासारखे श्री गुरु लाभल्यावर मी भीड तरी कशाला धरू? तुम्ही गुरु झाल्याने माझ्या चित्ताला भाग्याचे सुगीचे दिवस आले आहेत असेच मला वाटत आहे. मी आज येथे माझ्या सर्व इच्छांची पूर्ती करून घेणार आहे. तेव्हा इहलोकी सुखप्रद आणि परलोकी कल्याणकारी असे सुयोग्य आचरण कुठले ते मला तुम्ही निश्चितपणे सांगा. यावर भगवंत म्हणाले, मी तुला ध्वनिरूपाने उपदेश केला हे सत्य आहे. तर आता माझ्या त्या उपदेशाच्या आतला अभिप्राय नीट सांगतो, तो तू समजून घे. युद्धकारी निमग्न असताना बुद्धी कशी ठेवावी ते मी तुला सांगत असताना माझ्या तोंडून ज्ञानयोगाविषयीचे बोल सहजच बाहेर पडले म्हणून तू अधिक गोंधळात पडलास. तेव्हा आता ऐक, या जगामध्ये वर्तनक्रमाचे 2 प्रकार आहेत. त्यातला एक म्हणजे ज्ञानयोग आणि दुसरा कर्मयोग होय. हे दोन्ही मार्ग मीच उपदेशिले आहेत. बुद्धिवंतांसाठी ज्ञानयोग आणि इतर सामान्य जनांसाठी कर्मयोग. ज्ञानमार्गाचे आचरण साधकाला मोक्षफल त्वरित गाठून देते आणि कर्मयोगी त्या मार्गाचा कुशल अनुभवी झाला म्हणजे मोक्षाचे उद्दिष्ट गाठतो. दोन्ही मार्गांचे ध्येय एकच असते हे तुझ्या ध्यानात ठेव. अर्जुना, विहित कर्मांचे आचरण मोक्षच देते. शिवाय निष्कर्मता म्हणजेच स्वधर्माचा त्याग असा अर्थ होत नाही. असला कर्मत्याग हा मूर्खपणा आहे. वासनांचा त्याग न करता नुसती बाह्यकर्मे सोडणे हा वेडेपणा आहे. हे अर्जुना, ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्या सामान्य पुरुषाने कर्माचरण सोडता कामा नये. अरे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पूर्ण कर्मत्याग शक्यच नाही. समजा स्वधर्माचरण टाकले तरी शरीराची इंद्रिये आपापली कार्ये सोडू शकतील का? चालणे, बोलणे, बघणे, ऐकणे, हृदयाचे स्पंदन हे सर्व थांबेल का? थोडक्यात म्हणजे काय तर शरीरधारी पुरुष सर्व कर्मे कधीच टाकू शकत नाही. शिवाय जो कोणी बुद्धिवंत आत्मज्ञानी झाला असेल त्याची इंद्रिये आपापली कार्ये ही करीतच असतात. स्वधर्माचा त्याग केल्याने नैष्कर्म्यता साधत नाही. कारण चित्तामध्ये जोपर्यंत भेदभाव जिवंत आहे तोपर्यंत ते वासनाशून्य होणार नाही. ईश्वराचे सर्वत्र समर्पण असणे हे जोपर्यंत चित्तात प्रकट होत नाही तोपर्यंत वासना ही राहणारच. वासनायुक्त चित्तावस्थेत राहून नुसती बाह्यकर्मे टाकणे हे निव्वळ ढोंग आहे. आता वासनारहित चित्त असलेला पुरुष कसा असतो व कसले आचरण करतो ते तुला सांगतो. हे ऐकले म्हणजे तू त्याला जाणू वा ओळखू शकशील. आसक्तीरहित झालेला पुरुष इतरांसारखेच लौकिक आचरण करीत असतो. तथापि त्याच्या चित्तवृत्ती अंतर्मुख होऊन गूढ अशा परमातत्वकडे लागलेल्या असतात. तो विहित व उचित कर्म करतो हे खरे, पण जे केवळ त्याच्या इंद्रियांना आवडते म्हणून उपभोगावेसे वाटते ते कर्म तो करीत नाही. देहाकडून घडत असलेल्या कर्माच्या फलाविषयी त्याच्या मनात काहीच भाव असत नाही. लेश मात्रही वासना नसल्याने त्याचे चित्त कधीच गोंधळून जात नाही. त्याचे आचरण बाह्यतः सामान्यांसारखेच दिसत असले तरी त्याचे खरे स्वरूप तसे असत नाही.
त्याच्या चित्ताला आशेचा बंध नसल्याने तो नेहमी आनंदी असतो. अशा नित्यानंदी पुरुषाला योगी असे म्हणतात. हे अर्जुना, तू दृढतेने अशा संबंधाचा त्याग कर. मग तुझ्या हातून कुठलेही कर्म घडले तरी हरकत नाही. अरे, आत्मज्ञानी व्हावयाचे असेल तर स्वधर्मानुसार योग्य प्रसंगी जे जे आचरण करावे लागेल ते हे आचरावेच लागते. या अशा आचरणांनी मोक्ष लाभ होतो. परमधर्माचे आचरण केले तर ते मात्र बंधनात टाकते. स्वधर्म आचरणाऱ्याला पाप कधीच लागत नाही. नाहीतरी हा देह तसा परतंत्र असल्याने त्याच्याकडून कर्मे होत राहणारच. स्वधर्माचे आचरण न करण्याने पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि मग ही कर्मशृंखला जन्म व मृत्यू कधीच तोडता येत नाही. अरे, ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली त्याच वेळी प्राणी व प्राण्यांचे वर्तन मार्ग निश्चित केले आहेत. पण माणसे विचार करू शकतात म्हणून हा गोंधळ समजू शकली नाहीत व ती ब्रह्मदेवाला शरण केली आणि म्हणाली, हे देवा, या जगामध्ये शांतियुक्तेने राहावयास आम्ही कोणाचा आधार घ्यावा? तेव्हा या स्वधर्मरूप यज्ञाचे सामर्थ्य व मोठेपणा ब्रह्मदेवाने प्रजेला सांगितला. तो म्हणाला, तुमच्यासाठी मी स्वधर्माचे नियम घालून दिले आहेत. त्या नियमांचे तुम्ही पालन करा. व्रते, तीर्थयात्रा, इतर योगाचरणे, निरनिराळ्या देवतांचे भजन पूजन वगैरे करून तुम्ही आपल्या देहांना कष्ट देऊ नका. जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीची एकनिष्ठतेने सेवा करते तशा एकनिष्ठतेने तुम्ही तुमच्या स्वधर्माच्या नियमांचे पालन करा. त्यामुळे देवगण प्रसन्न होऊन ते तुमचा निर्वाह चालवतील. तुमच्या सर्व इच्छा पुऱ्या होतील. तुमची वाणी सिद्ध होईल. वसंतामध्ये वृक्षवल्ली जसे संपन्न होतात तसे तुम्ही संपन्न व्हाल. पण या संपन्नतेने तुम्ही माजू नका. हे लक्षात ठेवा की ही संपन्नता तुमचे स्वधर्माचरण नीट चालावे म्हणूनच तुम्हास लाभली आहे. तुमच्या इष्टदेवतेचे पूजन, योग्य प्रसंगी ब्राह्मणाचा आदर सत्कार, गुरूंची सेवा भक्ती, अतिथींचे स्वागत, ज्ञाती नियमांचे पालन वगैरेसाठीच. प्रसन्न होऊन देवतांनी ही संपन्नता तुम्हाला दिली आहे. पण जर या उलट तुम्ही उन्मत्त होऊन स्वधर्म टाकलात आणि संपन्नतेचा उपयोग केवळ स्वार्थासाठी केलात तर तुमचा विनाश होईल. तुमची स्थिती अशी होईल की असलेल्या संपत्तीचा तुम्हाला स्वतःलाही उपभोग घेता येणार नाही. एवढ्यासाठी हा स्वधर्म पालनाचा यज्ञ तुम्ही अखंड करीत राहा. आपल्या धर्मानुसार जो आपल्या संपत्तीचा उपयोग करतो त्याला कधीच पाप लागत नाही. स्वधर्म पालन करताना जे अन्नदान, अन्नप्राशन वगैरे करावे लागते ते सुखोपभोग आहेत असे मानू नये. कारण वरवर जरी ते सुखोपभोगासारखे वाटले तरी ते भोग असाध्य व्याधीला अमृतच औषध मिळावे तसे होत. स्वधर्माने प्राप्त झालेली अन्नादी सामग्री स्वधर्माचरणासाठीच वापरावी. अन्नाने प्राणी जगतो. पावसाने अन्न धान्य पिकते. पाऊस यज्ञाने पडतो. यज्ञविधी वेदांमध्ये सांगितले आहेत आणि अपौरुषेय असल्याने वेद परब्रह्मापासून प्रकट झाले आहेत. म्हणून अन्नधान्य ज्यापासून लाभते ती द्रव्यादी साधनेही परब्रह्माशी संलग्न आहेत. त्या साधनांचा अप्रामाणिकपणे उपयोग करू नये. स्वधर्माचरणासाठी ती आहेत असे समजून वर्तन ठेवावे. जो स्वधर्म पाळीत नाही त्याचे ऐहिक जीवन अगदी निरर्थक आहे असेच समजा. अरे, हा देह आहे तोपर्यंत तो कर्मे करविणारच. मग ती कर्मे स्वधर्माची का आचरू नयेत सांग. उचित कर्मे टाकून जे लोक अनुचित म्हणजे परधर्माचे आचरतात ते मूर्ख होत. अर्थात ज्याला आत्मलाभ झाला असेल त्याला आसक्ती उरत नाही. तशा पुरुषाची कर्मे साहजिकच हळूहळू कमी होतात. पण जोपर्यंत तो आनंददायी आत्मलाभ झाला नाही तोपर्यंत स्वधर्म आचरावा लागतोच. शिवाय निष्काम स्वधर्माचरण मोक्षही देते. जनकादिकांची उदाहरणे तुझ्यासमोर आहेतच. ज्ञानीपुरुषांच्या कर्माचरणाचा समाजाला आणखी एक फायदा होतो. तो म्हणजे अज्ञानी सामान्य लोकांना स्वधर्म पालनाचा योग्य मार्ग काय व ते कसे करावे ते कळते. अरे, मला पाहिजे असे या जगामध्ये काही असेल का? मी तर सर्वार्थाने पूर्ण आहे. तरीही मी कर्ममार्गी आहे. कारण जे लोक माझ्यावर अवलंबून आहेत व जे मला आदर्श मानतात त्यांनी माझा वर्तनक्रम अनुसरावा. म्हणून मीही ज्ञानवंत असतानासुद्धा सामान्यांप्रमाणेच माझे आचरण ठेवले आहे. म्हणूनच सर्वज्ञ पुरुषानेही संसारात असताना
कर्माचा त्याग हा करू नये. इतरेजण जसे फलाकडे पाहून कर्मे करतात तसेच वागावे. अलौकिकपणाचे पाठ लोकांपुढे ठेवू नयेत व ते देऊ नयेत. सामान्य लोक लहान मुलांसारखे असतात. अरे, ज्या तान्ह्या मुलाला अजून स्तनपानही नीट करता येत नाही त्याला पक्वान्नाचा काय उपयोग होणार. तद्वत ज्यांना फक्त कर्माचरणच कळते त्यांच्यापुढे सहज म्हणून अतींद्रिय आत्मतत्वाविषयी बोलू नये. त्यांना सदाचरणाचे धडे स्वतःचे आचरण तसे ठेवून द्यावे. लोककल्याणासाठी कर्मे आचरणाऱ्याला कर्मबंध लागत नाही. हे अर्जुना, आपल्याकडे कोणी सामान्य पुरुष मदतीसाठी वा सल्ला घेण्यासाठी आला आणि त्यावेळी त्याला आत्मज्ञान वगैरे विषयी उपदेश करू लागले तर तो अधिकच घोटाळ्यात पडेल. ज्याला देहभावापलीकडे काहीच कळत नाही त्याच्याजवळ गूढ अशा परमार्थाबाबत काहीच बोलू नये. असो, हे आता राहू दे. ज्यांना सत्याचे ज्ञान झालेले असते त्यांना वासना नसतात. ते देहाच्या क्रियांकडे तटस्थतेने पाहत असतात. अशा पुरुषांना कुठलाच कर्मबंध लागत नाही. इंद्रियांकडून घडणाऱ्या कार्याकडे जे पुरुष मी व माझी भावनेतून पाहतात त्यांना कर्मबंध जखडून टाकतो. म्हणून तुझे चित्त आत्मरूपाकडे ठेवून तू तुझी सर्व कर्मे मलाच अर्पण कर. म्हणजे भगवंतच तुझ्याकडून ती करवून घेत आहे असे मनबुद्धीत ठेव. तू तुझ्या देहाला व अर्जुनत्व या कल्पनेला श्रेष्ठ मानू नकोस. सर्व फलाशा सोडून दे आणि धनुष्य हातात घेऊन युद्धाला सज्ज हो. अरे, या कौरवांचा पृथ्वीला भार झाला आहे. तिला सोडविण्यासाठी वीरवृत्तीचा स्वीकार कर आणि युद्धोन्मुख हो. मी येतपर्यंत सांगितलेल्या वर्तनक्रमाला जे लोक ही वायफळ बडबड आहे असे म्हणतील ते पूर्ण अडाणी होत. कावळ्याला जसा चांदण्याचा आनंद उपभोगता येत नाही तसे या अडाण्यांना कर्ममार्गाचे सौंदर्य नीट कळणारच नाही. अशा मूर्खांशी कधी संभाषणही करू नये. हे पार्था, नुसत्या देहपोषणासाठी कर्मे कधीच करू नयेत. कारण तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिवस रात्र कष्ट घेत राहून ऐहिक सुखे देणारी गोळा गेलेली सामग्री आपल्या देह गेल्यावर इतरांच्याच उपयोगी पडणार. म्हणूनच त्या भानगडीत कधीही पडू नये. इंद्रियांना उपभोगांनी आनंद होतो हे खरे, पण ती इंद्रिये कालाच्या ताब्यात असल्याने अक्षम होणार आहेत. म्हणूनच वस्तूंची आसक्ती ठेवलेल्या आचरणाने कामक्रोध वाढत असतात आणि हे अत्यंत घातकी आहे. त्यांच्यापासून जर सुटका हवी असेल तर केवळ कर्तव्य या भावनेतून स्वधर्माचरण करावे. स्वधर्म एखादे वेळी अवघड वाटला वा अयोग्य वाटला तरी तो सोडू नये. दुसऱ्याचे आचरण सोपे म्हणून बरे वाटले तरी ते तसे दुरूनच वाटते. अंती ते फार भयावह असते. ब्राह्मण भुकेने तडफडत असला तरी त्याने शूद्राघरची पक्वान्ने खावी का? दुसऱ्यांचे राजवाडे पाहून आपली झोपडी पाडून टाकणे योग्य आहे का? अरे, आपली पत्नी जरी कुरूप असली तरी आपल्या भोजनादी सुखांची सोय तीच करते ना. स्वधर्माचरण वरील उदाहरणाप्रमाणे उचित होय. भगवंतांचे हे असे बोलणे ऐकून अर्जुन म्हणतो, हे भगवंता, तुमचे सर्व भाषण मी आता नीट ऐकले, पण माझ्या मनात एक शंका येत आहे. हे देवा, कधीकधी ज्ञानी लोकसुद्धा मार्गच्युत होतात. ज्ञानीही असे च्युत का होतात? असे कुठले बलवान मनोधर्म आहेत की जे ज्ञानी जनांनाही बिघडवून टाकतात? यावर सर्वांच्या हृदयांना आनंद विणारे निष्काम योगीजनांना हवेसे वाटणारे भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देतात ते असे. अरे, काम व क्रोध हे दोन मोठे शत्रू योग्यांनाही भ्रष्ट करतात. अरे, ज्ञान खजिना आत्मसात करावयाचा असला तर त्या खजिन्याभोवती फिरणाऱ्या या दोन सर्पांना हटवावे लागते. देहरूपी किल्ल्याची भिंत या काम क्रोधरूपी दगडांनी बनविलेली असते. मनात रजोगुणाचे प्राबल्य वाढले की हे पुरुषाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दुराचरण करून घेतात. सुखी जीवनाचे हे वैरी आहेत. नेहमी हाव सुटत असलेल्या आशा, तृष्णा व भ्रांती या तिघी या काम क्रोधांच्या सेविका आहेत. या सेविका पुरुषाच्या शांतीला नागवितात आणि माया मांगेनीला शृंगारतात. हे काम क्रोध किंवा रागद्वेष चित्ताशी इतके चिकटून असतात की ब्रह्मदेवांनाही याचा योग्य ठाव ठिकाणा लागत नाही. यांच्याजवळ काहीही शास्त्रे नसताना हे चोरट्या पावलांनी येऊन पुरुषाच्या चित्तावर आपला ताबा मिळवितात. म्हणून यांचा नाश केल्या वाचून ज्ञानलोभ होत नाही.
यांचा नाश करणे तसे अवघडच आहे, कारण अग्नीला जसे इंधन तसे सामान्य उपाय यांनाच मदत करतात. तरीही यांना कह्यात आणण्याचा एक उपाय आहे, तुला जमला तर बघ तू. यांचा प्रथम आधार म्हणजे पुरुषांची इंद्रिये होत. पण ही इंद्रिये पुरुष प्रवृत्तीशील म्हणजे बहिर्मुख असला तरच कृतिशील राहतात. तुला जर बुद्धीने चित्तावर ताबा ठेवता आला आणि तू जर अंतर्मुख होऊ शकलास तर तुझी मनोबुद्धी या वैऱ्यापासून बंधमुक्त होईल आणि काम क्रोधाचा नाश होईल. मग मोक्षानंदाच्या लक्ष्मीचा तू स्वामी होशील. अरे, गुरु शिष्य हे नाते शिष्याला जीव व शिव यांच्या ऐक्याचा अनुभव आणून देण्यासाठी असते. तू जर स्थिर राहून अंतर्मुखता साधू शकलास तर हे जीव शिव यांचे ऐक्य अनुभवून तू निरंतर आनंदामध्ये राहशील. सिद्धश्रेष्ठ देवांचा देव लक्ष्मीनाथ अर्जुनाला वरील प्रमाणे सांगता झाला. यानंतर तो अनंत पार्थाला आणखी महत्त्वाचे ज्ञान सांगणार आहे आणि अर्जुन त्यावर शंका घेत राहणार आहे. या संवादाचे जे आनंददायित्व आहे त्याला तुलनाच नाही, कारण या संवादाचे जे श्रोते आहेत त्यांच्या कानावर या संवादातून वाहत असणाऱ्या उत्स्फूर्त ज्ञानाचा प्रवाह पडणार आहे. म्हणूनच निवृत्तीदास ज्ञानदेव श्रोत्यांना विनवित आहे की हे श्रोते हो, तुमची बुद्धी स्थिर व जागरूक ठेवून हा कृष्णार्जुन संवाद ऐका. धन्यवाद.